So as I bring the word of living God, आज आपण जे जिवंत परमेश्वराचं वचन मी उपस्थित करणार आहे, it is His word. ते जिवंत परमेश्वराचं वचन आहे. I just am instrument मी एक माध्यम आहे to just put in your heart. तुमच्या हृदयात ते मी देणार आहे. A farmer, एक शेतकरी before sowing the seed, जे बी पेरण्यापूर्वी he will prepare his ground. तो सगळं त्याची जी जमीन असते ती तो नांगरून घेतो. So you all are the farmers. तर आपण सर्व शेतकरी आहोत And your heart is a ground. आणि आपलं हृदय जे आहे ते ती जमीन आहे. So just take 1 minute, all of us. तर आपण सगळेजण 1 मिनिट घेऊया. See what are the thorns in our heart. आणि आपल्या हृदयामध्ये काही काटे आहेत का पाहू. Let us introspect ourselves. Introspect, self-evaluate. आपण स्वतःचं परीक्षण करू. What are the thistles in our heart? आपल्या हृदयामध्ये काही कुसर आहे का बघू. The ground is rough. जमीन थोडीशी खडबडीत आहे. Let us make it smooth. त्याला आपण एक सपाट करू, चांगली करू. Just shake it. त्याला थोडासा हलवून घ्या. Farmer takes the plow and do like this. जसं शेतकरी नांगर घेऊन ते नांगरतो, So we will prepare our heart. तसंच आपण आपल्या हृदयाला तयार करूया. So we'll get into the word. आता आपण वचनात जाऊया. The title for today's sermon, आजच्या वचनाचं शीर्षक in everything प्रत्येक गोष्टीमध्ये give thanks. परमेश्वराला धन्यवाद द्या. This is the will of God. ही परमेश्वराची इच्छा आहे. First Thessalonians पहिले थेसलोनिकरास 5:18. पहिल्या थेसलोनिकरासचं पहिलं पत्र 5वा अध्याय 18वं वचन आपण पाहूया. Anyone can read. कुणी वाचू शकतं? मराठीत वाचा. सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. So let's pray. आपण प्रार्थना करूया. Father, we come to the throne of grace. हे परमेश्वर, आम्ही तुझ्या सिंहासनाजवळ येतो. We bring this word to you. आणि हे वचन आम्ही तुझ्या समक्ष मांडतो. Lord, speak to us. हे परमेश्वर, आमच्याशी तू आज बोल. Be with us. आमच्या सोबत तू राहा. Give us the revelation. आणि आम्हाला तू अनुभूती दे. Lord, as the souls are listening, प्रत्येक आत्मा ऐकत आहे. open their spiritual hearts and eyes. प्रत्येकाचे आत्मिक नेत्र आणि हृदय तू उघडून टाक. So that they will receive this word. म्हणजे प्रत्येक जण हे वचन आत्मसात करून ते घेतील. This word will be fruitful in their life. आणि हे जे वचन आहे ते फलद्रूप होईल प्रत्येकाच्या I जीवनात. cancel every spirit of laziness. सगळं वाईट आत्माला मी तुझ्या नावाने हाणून पाडतो. Every disturbance. प्रत्येक अडचण In Jesus' name. मी हाणून पाडते येशूच्या नावाने. Amen. So what is the purpose of God in our life? परमेश्वराचा उद्देश काय आहे आपल्या जीवनात? What is the will of God in our life? त्याची इच्छा काय आपल्या जीवनात? आपण काय करावं? In everything give thanks. In everything give thanks. प्रत्येक गोष्टीला त्याला धन्यवाद द्यायचे. Do you think the word is very nice? तुम्हाला काय वाटतं? वचन परमेश्वराचं खूप छान छान आहे. In this world everything is nice. या जीवनामध्ये सगळं चांगलं चांगलं आहे या जगात, असं वाटतं तुम्हाला? Every morning we get up, we have a challenge. आपण प्रत्येक दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला काहीतरी चॅलेंज असतं. There are problems. काही अडचणी आहेत. There are situations. काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण सामना करतो. There are disappointments. कधी कधी आपलं निराश होतं, हताश होतो आपण. We are facing broken relationships. कधी कधी काही जण एक तुटलेलं संबंध हे करत आहेत. Broken relationships means not only between husband and wife. तुटलेलं नातं म्हणजे फक्त नवरा बायको असंच नाहीये. It may be with any of the friend, brother, sister. ते कोणाबरोबर असू शकतं, भाऊ बहीण, मित्र मैत्रीण किंवा कुणी. So in this situation, तर अशा परिस्थितीत our God is telling, give thanks. परमेश्वर
He's telling give thanks. तो आपल्याला म्हणतोय की तुम्ही आम्हाला धन्यवाद, मला धन्यवाद द्या. Our Savior said, आपला उद्धारकर्ता काय म्हणतोय? the world shall have tribulation. देवाचं वचन जे आहे, The world हे जग जे आहे shall have tribulation. त्यांनी तयारी करावी, पूर्व तयारी. The world shall have tribulation. जगामध्ये फार छळ होत आहे. John 16:33. योहान 16:33 वचनात पाहूया. माझ्या घरी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. So what the Savior is saying? आपला वाचवणारा, आपला उद्धारकर्ता काय म्हणतो इथे? The world is having tribulations. या जगामध्ये फार सारे छळ चालू, छळवाद, क्लेश आहे. So when we are living, who is our strength? तर आपल्याला काय वाटतं, आपलं ताकद शक्ती कोण आहे? It is Lord. आपला जिवंत परमेश्वर. The Lord is the strength of our life. परमेश्वरच आहे जो आपल्याला आपल्या जीवनामध्ये ताकद देतो. As it is said in Psalms 27:1. स्तोत्रसंहिता 27 अध्याय पहिला वचन काय म्हणतात? The Lord is the strength of my life. परमेश्वर माझ्या जीवनाचा सामर्थ्य आहे. Can we confess it? The Lord is the strength of my life. आपण काय हे मान्य करू, त्याच्यासमोर बोलूया. बोला. The Lord. बोला. परमेश्वर माझं सामर्थ्य आहे, माझ्या जीवनातलं सामर्थ्य आहे. The Lord is the strength of my life. माझ्या जीवनाचं सामर्थ्य परमेश्वर आहे. Psalms 27:1. स्तोत्रसंहिता 27:1. Do you all want this Lord who is strong, who is holy, who is powerful to be in our life strongly? तुम्हाला असं वाटतं की तो परमेश्वर जो जिवंत आहे, सर्वशक्तिमान आहे, ताकदवान आहे, तो आपल्या जीवनात मध्ये असावा? We want ना? असं वाटतं? Or we don't want? का नाही वाटत? Everyone wants. सगळ्यांनाच हवंय. So what we should do? तर ते करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? There is one condition. एक नियम आहे. He has given one scripture. त्यांनी एक वचन दिलेलं आहे इथे. He makes his habitation when we praise him. Psalms 22:3. स्तोत्रसंहिता 22 अध्याय 3 वचन वाचूया मराठी. तरी पण हे इस्रायलच्या स्तंभात बसणाऱ्या तू पवित्र आहेस. So where is the holy God? जिवंत परमेश्वर, पवित्र परमेश्वर कुठे आहे? Where we praise. आपण जेव्हा त्याची स्तुती करतो तिथं तो असतो उपस्थित. So what we should do always? तर आपण प्रत्येक वेळी काय केलं पाहिजे? When God says, He does. तो आपल्याला म्हणतो की तो आपल्या. When God says, जेव्हा परमेश्वर आपल्याला वाचवतो, जेव्हा तो बोलतो, तो करतो. When He says, He does. जे जिवंत परमेश्वर बोलतो तो ते केल्यापासून राहतो. He says, तो म्हणतो, when you praise, when Israel praises, जेव्हा तुम्ही स्तुती आराधना करता मनापासून, I'll make a habitation. आणि हे तुम्ही सवय करून घ्या. He does. तेव्हा तो ऐकतो. He is God. तो जिवंत परमेश्वर आहे. He is not a man to lie. तो असा माणूस नाहीये, जिवंत माणूस नाहीये, तो जिवंत परमेश्वर आहे. So what we should do today? आज आपण काय केलं पाहिजे? We'll meditate on 3 characters. आपण 3 गोष्टींकडे मनन करूया. Which are in the Bible. जे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. In the Bible from Genesis. पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीमध्ये to Revelation. उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत. There are full of characters. खूप सारे व्यक्तिमत्व आहेत. They are praising God. जे परमेश्वराची स्तुती गौरव करतात. And when they praise God, आणि जेव्हा ते त्याची स्तुती करतात, some miracles always happened. काही ना काही चमत्कार नेहमी झालेला आहे. So we will see the first character. आपण एक चरित्र बघूया.
दावीदाचं? We all know David. प्रत्येकाला दावीद माहिती आहे. First he was a shepherd boy. पहिल्यांदा तो एक मेंढपाळाचा मुलगा होता. Then he became a king. त्यानंतर तो राजा झाला. Then when he became a king, we see the God's grace in his life. आणि जेव्हा तो राजा झाला तर आपण त्याच्या जीवनामध्ये बघतो परमेश्वराने कसं त्याला आशीर्वाद दिला. He sang thousands of praises. त्यांनी हजाराच्या वर त्याचे गीते गायले, स्तुतीचे गीते. And he was singing new songs. आणि तो प्रत्येक वेळी नवीन नवीन गीते गायचा. Have you ever tried to sing a new song to तुम्ही God? प्रत्येक वेळी नवीन नवीन गाण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी? See, make a try. चला आपण When we are alone, we can do that. आपल्याला माहिती की आपण हे करू शकतो. When we are alone, जेव्हा आपण एकटे असतो, when we get into the flow of worship, आपण जेव्हा त्या स्तुती आराधनेमध्ये झोकून देतो स्वतःला, new songs will come up. आणि मग नवीन गीताची रचना होऊ शकते. So like David will also be singing new songs. तसंच दावीद राजा हा नवनवीन गीते गायचा. So when he was a king, जेव्हा तो राजा होता, his life was not smooth. त्याचं जीवन खडबडीत होतं, असं व्यवस्थित नव्हतं, स्थिर नव्हतं. There were a lot of enemies. खूप सारे त्याचे शत्रू असायचे. So when there were a lot of enemies, आणि जेव्हा खूप सारे शत्रू असतात जीवनात, always he used to look at God. तो नेहमी जिवंत परमेश्वराकडे पाहायचा. His focus was on God. आणि त्याचं लक्ष तो एकत्रित करायचं जिवंत परमेश्वराकडे. He never looked at the situations. तो कधीच जी परिस्थिती किंवा अडथळे आहेत त्याच्याकडे कधीच बघत नव्हता. Because we know Satan is a liar. कारण आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की सैतान हा खोटारडा आहे. He is a father of lies. तो खोटारडेपणाचा पिता आहे. Always his work is to disturb us. त्या सैतानाचं कामच आहे आपल्याला कुठल्या ना कुठल्या अडचणीत आणणे. So he focused on God. तर दावीद राजा ह्या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त ते परमेश्वराकडे लक्ष What केंद्रित. quality we have to learn from David today? तर आता ह्या दावीद राजाकडून आपल्याला काय शिकलं पाहिजे? आपण काय घेतोय? Focus. लक्ष केंद्रित करणे. When he focused, when we will take one this instance in the Bible which is recorded. पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख केलेला एक गोष्ट आपण पाहूया. David and Goliath. दावीद आणि गोलियाथची. Famous story. खूप प्रचलित. Many messages we might have heard about it. आणि त्याच्या त्या कथेतून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी. This boy is a very small shepherd boy. तो एक मेंढपाळ पुत्र होता, एकदम छोटासा. But the thing is that he had the anointing of God on him. पण मग त्याच्यावर परमेश्वराचा जिवंत परमेश्वराने अभिषेक केला होता. He had a zeal for God. त्यांनी परमेश्वराला शोधलं होतं. Zeal. तो आवेश होता त्याचा जिवंत परमेश्वराकडे. So what he did? तर त्याने काय केलं? He went. तो निघून गेला. Who are you, Goliath? काय रे गोलियाथ? कोण आहे? You are challenging my living God. तो माझ्या जिवंत परमेश्वराला ललकारतोयस. And he gave good to me. चांगलं दिले. त्याने चांगलं दिलेलं आहे. Then what happened? मग काय घडलं? The negative situation changed. जी नकारात्मक घटना होती ती बदलली. The Israelites were very much frustrated. इस्रायल लोक खूप त्रासात होते, वैतागलेले होते. They were not able to they were not understanding what to do. त्यांना कळत नव्हतं की काय करावं. So the Philistines were a strong army. फलिस्ती हे खूप बलाढ्य आणि ताकदवान सैन्य होते. So what is a Goliath today in our life? आपल्या जीवनामध्ये गोलियाथ काय आहे? कोण आहे? Is there any Goliath? आपल्या जीवनामध्ये कोणी गोलियाथ Just आहे? check what is the thing that is obstructing us. तुम्ही जरा तपासून बघा कुठली अशी गोष्ट जी आपल्याला अडखळा आहे. Anything that we are fearful. अशी कुठली गोष्ट आहे की आपण त्याला घाबरतोय? Why we should be afraid? आणि का घाबरावं? God is with us. जिवंत परमेश्वर आपल्या सोबत आहे. Who can be against us? तो आपल्या वतीने त्या शत्रूशी लढू शकतो. Who can be against us? तो आपल्या विरुद्ध कोण असू शकतो जर जिवंत परमेश्वर आपल्या बाजूने आहे? For God has given us कारण परमेश्वराने आपल्याला काय दिलेलं आहे? the spirit of आत्मा. कुठला आत्मा? courage. सामर्थ्याचा आत्मा. He has not given us the spirit of fear, घाबरेपणाचा आत्मा त्याने दिलेला नाहीये. but He has given us the spirit of power आपल्याला सामर्थ्य, ताकदीचा आत्मा दिलेला आहे. and strength ताकद, सामर्थ्य and sound mind. सॉरी Sound mind. आणि एक चांगलं बुद्धी असलेलं मेंदू दिलेला आहे. For God has not given us the spirit of fear, but of power and of strength and of sound mind. परमेश्वराने आपल्याला भीतीचा, घाबरटपणाचा आत्मा दिलेला नाही, तर आपल्याला सामर्थ्याचा आणि ताकदीचा आत्मा दिलेला आहे. Today is there any Goliath who is making you fearful?
असा जीवनामध्ये आपल्या कोणाच्या जीवनामध्ये असं बोलायचं आहे का जो तुम्हाला घाबरवतोय? Any chronic diseases? कुठले असं वर्षानुवर्ष होत असलेले काही रोग आजार आहेत का? Anybody is troubling you? कोणी तुम्हाला त्रास देते? Resist him. त्याला तुम्ही विरोध करा. Not the person, but the principalities of the air. त्या व्यक्तीला नाही, त्याच्या मानसिकतेला, त्याच्या. Shift from timidity to courage. तुम्ही भित्रेपणापासून निघून सामर्थ्यामध्ये या. Today we should take decision. आपल्याला आज निर्णय घ्यायचे. We should overcome fear. आपल्याला त्या घाबरटपणा किंवा भीतीला जिंकायचंय. To courage. आणि तिथून आपल्याला स्वतःला बदलून घ्यायचंय. We are working for God's kingdom. आपण परमेश्वराच्या राज्यात काम करतोय, राज्यासाठी. Fearful, we can't be fearful. जर आपण घाबरत किंवा भीतीत असलो तर आपण त्यात आम्ही पण आहोत. It includes me. ह्याच्यामध्ये आम्ही आहोत, मी प्रत्येक जण. So we should develop courage. तर आपल्याला सामर्थ्य ह्याच्यात सामर्थ्यामध्ये यायचं. From where? कुठून? Strength. ताकद घ्यायची. कुठून येतेच ताकद? From the Lord. जिवंत परमेश्वर. Second character. आता दुसरा आपण व्यक्तिमत्व बघूया. Paul and Silas. पाऊल आणि Silas. सिलास. We all know that Paul made his life was a sacrificing life. तुम्हाला माहिती आहे ना की पौल जो होता त्याने आपल्या जीवनामध्ये खूप सारे त्याग केले. He lived a life for Christ. ते पूर्ण आपलं जीवन जे आहे तो येशूसाठी जगला. It is recorded in the Bible. आणि याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे. In the book of Acts chapter 16. प्रेषितांची कृती याचा 16वा अध्याय. That Paul and Silas were beaten badly. त्याचा उल्लेख आहे की या दोघांना खूप मारहाण, जबरदस्त मारहाण झाली होती. Why they were beaten so badly? त्यांना ही जबरदस्त मारहाण का झाली होती? Because they prayed and made a deliverance for a soothsaying woman. कारण त्या दोघांनी जिवंत परमेश्वराची स्तुती केली आणि one woman was there and she was doing that soothsaying. एक स्त्री होती जी जादू टोणा करत होती. So Paul and Silas prayed. तर पौल आणि सैलासनी प्रार्थना केली And she was delivered from that spirit. आणि ती त्या भूत प्रेतातून बाहेर आली. So it was a loss for the people there. ती लोकांसाठी ती एक हार होती की बाबा ही चांगली झाली, बरी झाली. So they said, this man, they are troubling us. तर ते वाईट गोष्टीमध्ये होते म्हणून ते म्हणत होते की हे दोघं आम्हाला अडचण करतात, त्रास देतात. So they prayed badly. म्हणून त्या लोकांनी ह्या दोघांना प्रार्थना केली म्हणून खूप मारलं. Publicly they beat him. आणि लोकांसमोर सगळ्यांच्या समक्ष त्यांना जबरदस्त मारहाण केली. And they put in the prison. आणि मग त्या दोघांनाही त्यांनी बंदिवासात टाकलं. So in the prison. आणि मग तिथे जेलमध्ये त्या बंदिवासात at about midnight. साधारणतः मध्यरात्री. You know how the prisons will be. तुम्हाला माहिती आहे बंदीगृह किंवा prison ना, but we can imagine. कोणी इथं जेलमध्ये गेलेलं नाहीये पण आपण त्याची कल्पना करू शकतो. You might have seen in movies, some movies. हां, ऑब्वियसली प्रत्येकाने पिक्चरमध्ये तर जेल बघितलंच असेल. It is dark, dirty. अंधार असतो, घाणेरडा असतं. Then they have shackles. आणि ते असं बांधून वगैरे ठेवतात. Hands, legs. हात पाय वगैरे. So this was a condition. अशी परिस्थिती त्या जेलमध्ये किंवा बंदीगृहात It is recorded in the Bible. त्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे. At midnight. मध्यरात्रीच्या वेळेस. They started praying and praising God. ते परमेश्वराची स्तुती गौरव आणि प्रार्थनेला त्यांनी सुरुवात केली. See their condition. बघा अशा परिस्थितीमध्ये when their body is paining, त्यांचं पूर्ण शरीर दुखत आहे. there is no one to save them. त्यांना वाचवायला बघायला कोणी नाही. No one is there to give them bail. कोणीच त्यांना तिथे जामीन देण्यासाठी नाहीये. There is no lawyer. कोणी वकीलही नाही. So nothing, no hopes. म्हणजे काही आशाच नव्हती त्यांना. So in that situation, they started praising God. तरी त्याच्यातून बाहेर येऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती आराधना आणि प्रार्थनेला सुरुवात केली. When they started praising God, जेव्हा त्यांनी परमेश्वराची स्तुती आराधनेला सुरुवात केली, the people around heard it. जे आजूबाजूचे लोक होते ते सगळ्यांनी ते ऐकलं. It was a sacrificial praise. ती स्तुती आराधना जी होती त्याच्यामध्ये त्याग होता. In that painful condition, अशा
दैहिक अवस्थेत जे त्रासात आहेत ते लोक, तरी ते स्तुती आराधना करत They होते. choose to praise God. त्यांनी हे निवडलं की आपण परमेश्वर, अशा परिस्थितीत त्यांनी काय निवडलं? परमेश्वराची स्तुती आराधना करूया. When they choose to praise God, आणि जेव्हा त्यांनी हे निवडलं की आपण परमेश्वराची आराधना स्तुती करू, we all know extraordinary things happen there. तर आपल्याला पुढे कळतं की काहीतरी चमत्कारिक गोष्टी तिथे घडल्या. Earth was shaken. जमीन हलायला लागली The shackles were broken. आणि त्यांचे जे पेढे होते त्या तुटल्या, साखर दंड आणि The jailer तो जो बंदीगृहाचा मुख्य अधिकारी होता and his family आणि त्याचं कुटुंब was saved. ते वाचले गेले, तारण झाले. What is the shackle today in our life? आपल्या जीवनामध्ये काही साखरदंड पेढे आहेत का? What is the shackle? काय आहेत पेढ्या? What is the bondage? बंधन काय आहे? कशाने बांधले गेला? There is something which is hindering to praise. आपल्याला परमेश्वराची स्तुती आराधनापासून काही तुम्हाला रोखते? Is there some laziness? काही आळशीपणा आहे? Or you want to eat intensely? का तुम्हाला फक्त खायचं आणि झोपायचं? Or you want to only talk? का फक्त बडबड करत राहायचं? That is a shackle. त्या सगळ्या बंदी आहेत किंवा Our पेढ्या. daily routine is also a shackle for us. तर आपलं दैनंदिन जीवन हे एक प्रकारचं साखरदंडच आहे. So we should start praising God. तर आता आपल्याला परमेश्वराची स्तुती गौरव करण्यास सुरुवात केली When पाहिजे. we start praising God, extraordinary things will happen in our life. आणि खरोखरच प्रियानो, जेव्हा आपण परमेश्वराची मनापासून स्तुती आराधना करतो, चमत्कारिक गोष्टी घडतात. The next is आता आपण तिसरं चारित्र्य बघूया. our favorite and role model, आपल्या प्रत्येकाचा आवडता Jesus. येशू ख्रिस्त. He is our role model. तो आपला आदर्श आहे. Everybody has a role model. प्रत्येकाचा कोण ना कोण आहे आदर्श असतं. Who is ours? आपलं कोण आहे? Jesus. येशू ख्रिस्त Yes? आहे. Yes? Or is there someone else? येशू ख्रिस्त आहे का कोणी दुसरं आहे? Is there someone else? कोणी दुसरं आहे का? For me, Jesus is my role model. आमच्यासाठी येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे. When I was small, my father was my role model. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझे वडील माझे आदर्श होते. When I was a girl, जेव्हा ह्या मुली होत्या when I लहान, was this much, always I used to go papa behind him. जेव्हा आपली बहीण खूप लहान होती ती सारखं वडिलांबरोबर फिरायची. But now he is my papa. आता येशू ख्रिस्त माझा He is also पिता my आहे. papa. शारीरिक पिता आहेच, पण तो आत्मिक आणि आध्यात्मिक जिवंत परमेश्वर तो माझा पिता आहे. So when he came, he is God. आणि तो त्याचा पुत्र येशू ख्रिस्त, तो जो आला तो देव होता. देव आहे. What he did and what he taught us, we'll see. Luke 10:21. त्याने आपल्याला काय शिकवलं, काय कार्य केली हे आपण पाहणार आहोत. लूक याचा 21वा अध्याय, Luke लूक याचा 10वा अध्याय 21वा वचन. त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्हासित होऊन म्हणाला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहे. होय पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले. So what it says? इथं काय म्हणण्यात आले, काय म्हणतात पवित्र शास्त्रात, तो देव आहे. When his disciples rejoiced and he came, when the disciples came and said, in your name, even devils are submitting. जेव्हा त्याचे शिष्य येऊन सांगायला लागले की तुझ्या नावाने तिथे दुष्टात्मे पळून जातात. So when he heard this, जेव्हा त्यांनी हे ऐकलं, at that hour, त्या घटकेला he praised God. त्यांनी परमेश्वराचं स्तुती आराधना गौरव केला. This was very interesting for me. हे खरोखरच खूप अद्भुत आहे. Though Jesus was God, he praised his Father. येशू ख्रिस्त स्वतः देव असून त्याने त्याच्या पित्याला गौरव केला. What is it in English? I will read it. I thank thee, O Father, God of heaven and earth. In Marathi, what it is? Sunny place. That only part is read. स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू. He's saying what he's saying. I thank thee, O God of heaven and earth. He is God. Jesus is God. येशू ख्रिस्त स्वतः देव आहे. But he's telling, O
Father, पण तो म्हणतो हे पित्या, Father of heaven and earth. पृथ्वी आणि स्वर्गाचा पिता. This was when it was just going in my mind. जेव्हा हे मी वाचत होते तेव्हा मी विचार केला काय I चाललंय. was reading again and again. मी हे सारखं वाचत होते कारण येशू ख्रिस्त स्वतः देव आहे. What he wants to say from this? मग इथं त्याला आपल्याला काय दर्शवायचं, He wants to teach us. त्याला काय शिकवायचं आपल्याला. Because he himself is praising, then we should also thank and praise him. तो येशू ख्रिस्त स्वतः जिवंत देवाचा पुत्र असून तो गौरव देतो जिवंत परमेश्वराला. आपण तर लोक आहोत त्याचे, आपण काय केलं पाहिजे. And another one miracle when Jesus thanked God. आणि आणखीन एक अद्भुत असा चमत्कार घडला जेव्हा येशू ख्रिस्ताने जिवंत देवाचा गौरव केला. That 5 loaves and 2 fish. 5 भाकरी आणि 2 मासे. He took that. हे 5 मासे आणि 5 भाकरी आणि 2 मासे त्यांनी घेतले. He looked to heaven. त्यांनी वरती स्वर्गाकडे पाहिलं And thanked आणि God. धन्यवाद दिला जिवंत देवाला. He had 2 things. त्याने 2 Things he had. त्याच्याकडे 2 गोष्टी होत्या. One, the faith. एक विश्वास And another one is the heart of thanksgiving. आणि दुसरं म्हणजे धन्यवादी हृदय. These two will attract God very much. या 2 गोष्टी जिवंत परमेश्वराला आकर्षित करतात. When he looked up and thanked and had faith. त्याचा विश्वास होता, त्या विश्वासाने त्यांनी वरती पाहून गौरव केला, धन्यवाद दिले देवाला. The bread multiplied. आणि त्या ज्या भाकरी होत्या त्या भरपूर झाल्या. It multiplied. त्या बहुगुणित झाल्या. All ate and were satisfied. जेवढे लोक तिथं उपस्थित होते सगळ्यांनी खाऊन त्यांचं ते तृप्त झाले. So this was how Jesus taught us. तर इथं येशू ख्रिस्त काय शिकवतो आपल्याला, हे शिकवतोय That we should always thank God. आपल्याला सदा सर्वदा जिवंत परमेश्वराचा गौरव आणि त्याला धन्यवाद दिला पाहिजे. Then these are the characters we studied from the Bible. आता हे वेगवेगळे चारित्र्य व्यक्तिमत्व आपण पवित्र शास्त्रात पाहिले. What about us? मग आपल्याबद्दल काय, What about you and me? तर तुमच्या माझ्याबद्दल काय, What is our calling? तर आपल्याला काय पाचारण केले, What we should do on this earth? या पृथ्वीवर असताना आपल्याला या जगात असताना काय केलं पाहिजे. Only do our job. फक्त आपलं जे काही काम आहे व्यवसाय ते करा. What the Bible says we just do. आपल्याला खरोखर काय करायचंय, पवित्र शास्त्र काय म्हणतं आपण बघूया. 1 Peter पेत्राचा पहिला अध्याय chapter 2 verse 9. दुसरा अध्याय 9व वचन. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात प्राचार केले आहे त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. What are we? कोण आहोत आपण, निवडलेले वंश. निवडलेले लोक, We are a chosen generation. निवडले गेलेले वंश आपण. When we are chosen? आपण केव्हा निवडले गेले जातो, केव्हा गेलोय, Yesterday. काल, 1 year back. 1 वर्षापूर्वी. For the foundations of this earth. ह्या पृथ्वीतला जग किंवा पृथ्वीचं निर्माण होण्या अगोदरच आपण निवडलेले वंश आहोत. Is it not exciting? हे अद्भुत नाहीये. How we are chosen? कशा प्रकारे आपण निवडले गेलेलो आहोत. God has chosen. परमेश्वराने आपल्याला निवडले. It is not any man has appointed us. कुठल्या माणसाने आपल्याला नेमणूक नाही केली कुठल्या. Once He will choose, once we are in His hand, finish. जिवंत परमेश्वराने आपल्याला निवडलं, आपण त्याच्या हातात आहोत, सगळं संपलं. There are so many people. खूप सारे लोक आहेत. He has picked like this. 1, 2, 3. ते असे ते स्वतःच्या आवडीचे एकेकांना निवडतात. So He has chosen us. तसं आपल्याला आवडीच्या त्यांनी निवडलेलं आहे. We are separated. आपण ह्या जगापासून वेगळे केलेले आहोत. The another function for us is आणि आणखीन एक कार्य, a royal priesthood. आपल्याला एक अद्भुत राजकीय याजक गण मध्ये आपली गणना झाली. We are priests. आपण याजक आहोत. Is it not exciting? अद्भुत आहे की नाही. I am a priest. मी याजक आहे. You are a priest. तुम्ही याजक आहात. Yes? होय. Because Bible says means it is yes. जर पवित्र शास्त्र म्हणतात तर ते असणारच. होय. The Bible says we are priest. पवित्र शास्त्र सांगतं की आपण याजक गण आहोत. What we should do? What is the work of a priest? तर मग याजक गणाचं काम कार्य काय आहे, आपल्याला काय केलं पाहिजे. To give praise.
परमेश्वराचा गौरव करा, धन्यवाद करा. always. नेहमी आणि सदा सर्वदा. How we should give only Sunday to Sunday, आता आपण कसं त्याचा गौरव करतो? रविवार ते रविवार. only house groups. फक्त हाऊस ग्रुपमध्ये. When we get into fellowship, जेव्हा पण आपण एकत्र येतो, is this we have to give fellowship? We have to give praise. अशा काही ठराविक वेळेला येऊनच आपण गौरव करतोय का? हे योग्य आहे? नाही. We have to give continuous praise. सदा सर्व काळ नेहमी सारखं सारखं आपल्याला त्याची गौरव करायचे, धन्यवाद द्यायचे. Just check Hebrews chapter 13 verse 15. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय 14वा वचन आपण पाहूया. इब्री 13 वचन 14. कारण आपल्याला तेथे स्थायिक नगर नाही, तर जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत. म्हणून त्याचे नाव पत्करणारा घुटाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. So what we should do? काय केलं पाहिजे? वचन काय सांगतं? Continually. नेहमी नेहमी सारखं सतत त्याची स्तुती गौरव करायचं. When we sit, जेव्हा आपण बसतोय, thank you God. परमेश्वराला धन्यवाद द्या. When we stand, जेव्हा आपण उभारतो, thank you God. परमेश्वराला धन्यवाद द्या. When we eat our food, जेव्हा आपण आपलं जेवण करतो, thank you God. परमेश्वराला धन्यवाद द्या. Drink water, पाणी पितो जेव्हा, thank you God. परमेश्वराचा धन्यवाद When we करा. leave out of the house, जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो, we thank God. परमेश्वराचा धन्यवाद When we करा. get up from bed, सकाळी झोपेतून जेव्हा उठतो, we thank God. परमेश्वराचा धन्यवाद When we करा. come home safely, जेव्हा आपण सुरक्षितपणे घरी येतो, we thank God. परमेश्वराला धन्यवाद It करा. should be our lifestyle. हे आपलं जीवनचर्या असली पाहिजे. It should be our lifestyle. हे अशा प्रकारे आपण जीवनचर्या Every breath, प्रत्येक प्रत्येक श्वास जो आहे, it should be thanking and praising God. आपल्या प्रत्येक श्वासाने परमेश्वराचा गौरव आणि This धन्यवाद केला only पाहिजे. is the will of God. हे खूप साऱ्या गोष्टी जे त्यांनी आपल्याला आज्ञा दिलेली आहे. Some may be doing this. काही गोष्टी आपण करतो, Some people are doing. काही लोक त्या सांगितलेल्या देवाने सांगितलेल्या गोष्टी करतात. They may be praising in their lifestyle. बऱ्याचशा लोकांचं हे जीवनचर्या असेल की ते ह्याप्रमाणे करत असतात. Some they were doing and now they are not doing. काही असे असतील जे अगोदर खूप करत होते, आता करत नाहीये. But now let us take a decision. पण आज आपल्याला निर्णय घेतला In पाहिजे the presence of God, परमेश्वराच्या उपस्थितीत, in the presence of all the saints. सगळ्या संत गणाच्या उपस्थितीत. Something wrong is going on. काहीतरी चुकीचं घडतंय. Our heart may not be continually praising God. आपलं हृदय सतत आणि सतत परमेश्वराचं गौरव कदाचित करत नसेल, So let us ask forgiveness. तर आपण परमेश्वराकडून त्याची क्षमा मागू And we will make a decision आणि आज आपण एक निर्णय घेऊया. that we will be praising God. तर आपण हा निर्णय घेऊ की आपण सदा सर्व काळ त्याची स्तुती आराधना आणि त्याला धन्यवाद देऊ. Just Vishwas was saying. बंधू विश्वास म्हणत होते, We should, the worship leader will tell, lift up your hands and sing and all. स्तुती आराधनाचे गीत चालू असताना इथे उभे असलेल्यांनी सांगितलं नाही पाहिजे उभे राहा, हात वर करा, असं आपल्याला कोणी सांगता कामा It नये. should come from the heart. हे आपल्या आतून हृदयातून आलं पाहिजे. When we do anything from heart, it pleases God. आपण मनापासून खऱ्या हृदयापासून जेव्हा काही करतो ते परमेश्वराला आनंदित करतो. Somebody is telling, somebody is motivating, we are doing 1 hour, something is going on. कोणीतरी कोणाला प्रेरणा देते तेवढ्या एका तासासाठी आणि मग 1 तास कोणीतरी हात वर करून आनंद स्तुती करते. That type God will not like. अशा गोष्टी परमेश्वर आनंदित होणार It नाही. is not, I am telling something God doesn't like, but the word says. हे मी तुम्हाला नाही सांगत आहे की हे परमेश्वराला या गोष्टी आवडत नाही. जीवन परमेश्वराचं वचन सांगते. His word says, your lips are praising, but your hearts are far away from me. पवित्र शास्त्रात म्हणतं की तुम्ही ओठाने तुमच्या मुखाने तुम्ही सन्मान करता पण तुम्ही हृदयाने नाही करता. So what we should take a decision today. काय निर्णय आज आपल्याला घ्यायचा आहे? Just like David, just like Paul, Silas. पौलासारखं, दाविदासारखं, सायलासारखं Even Jesus when he taught us. आणि येशू ख्रिस्तासारखे जे आपल्याला शिकवले ते We, the royal priesthood. आपण जे याचित करा. Let us decide.
आज आपण निर्णय घेऊ that we will continuously, as it is given in Hebrews 13, इब्री लोकांपत्राच्या 13व्या अध्यायात उल्लेख आहे त्याप्रमाणे आपण सतत आणि सतत त्याचा स्तुती गौरव all of us will take 1 minute, close our eyes, आपण प्रत्येक जण 1 मिनिट घेऊया आपले नेत्र बंद करूया and let's just check 1 minute what are the hindrances of our worship. आणि ह्या 1 मिनिटामध्ये आपण तपासणी करू की कुठल्या गोष्टी आपल्याला ह्या देवाच्या आज्ञा मानण्यापासून त्याचा स्तुती गौरव करण्यापासून रोखत आहेत. Let us speak to God. आपण आपल्या देवाशी संभाषण करूया त्याच्याशी बोलूया. God has spoken to us. परमेश्वर आपल्याशी बोललेला आहे. Now let us speak to God. आता आपण त्याच्याशी बोलूया. Let us tell. आपण त्याला म्हणूया Lord, we said this is our weakness. ह्या माझ्या काही उणीवा आहेत. The weakness may be timidity. ह्या ज्या उणीवा आहेत डरपोक आत्मा होगा. कुठल्या भीतीचा जर आत्मा आहे, कुछ बॉन्डेजेस है, काही बंधनं जर आहेत, कुछ निराशा है, माझ्या जीवनामध्ये काही निराशा आहे, जो भी है, जे काही आहे क्रूस के पास, हे सगळं काही त्या वधस्तंभावर I will exchange त्याच्याशी मी रटबदली करतो your strength आणि हे सगळं सोडून देऊन मी तुझी ताकद सामर्थ्य घेतो to my weakness. माझ्या अशक्तपणाला काढून टाकून मी तुझी ताकद आत्मसात करतो. Lord, I take this word in my heart today. हे वचन मी माझ्या जीवनात माझ्या हृदयात घेतो. Let this seed bear fruit. हे जी बीज आहे हे पेरलं जाऊन त्याचं चांगलं फळ होऊ दे, फलद्रूप होऊ दे. From now forth and henceforth, आणि आत्तापासून या क्षणापासून इथून पुढे we will be worshippers. आम्ही तुझा आणि तुझा गौरव करू. Continually. सतत आणि सतत तुझा गौरव करू. Our mouth, आमचं मुख, our heart आमचं हृदय will praise you तुझंच गौरव करू दे. because you are worthy to be praised. कारण तू पात्र आहेस त्या गौरवाचा. Giving you all the glory. आम्ही पूर्ण धन्यवाद गौरव तुला देतो. All the honor. पूर्ण मान सन्मान तुला देतो. In Jesus' name. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. Amen. आमेन.